सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार। कोऑर्डिनेट जॉमेट्री या प्रकरणाच्या तिसऱ्या भागामध्ये आपण स्लोप ऑफ ए लाइन या पॉइंटचा विचार करणार आहोत। चला तर पाहू स्लोप ऑफ ए लाइन, रेषेचा चढ म्हणजे काय। फर्स्ट यू ऑब्जर्व दिस पिक्चर। सुरुवातीला या पिक्चरचं ऑब्झर्वेशन करा। एक व्यक्ती प्लेन रस्त्यावरून चालत आहे आणि तीच व्यक्ती ज्यावेळी रस्ता चढाचा चालवतो म्हणजे रस्त्याला चढ चालवतो त्या चढावरून चालत असते। पण चालत असताना दोघांची पोझिशन बघितला तर वेगवेगळी आहे। अशी पोझिशन असण्यामागचं कारण काय तर बघा, व्हेन वी वॉक ऑन अ प्लेन रोड वी नीड नॉट एक्झर्ट मच एफर्ट्स। ज्यावेळी आपण प्लेन रस्त्यावरून चालत असतो त्यावेळी आपल्याला जास्त ऊर्जेची गरज नसते। बट व्हाईल क्लाइम्बिंग अप अ स्लोप वी नीड मोर एफर्ट्स। पण ज्यावेळी आपण एखाद्या चढाच्या रस्त्यावरून चालत असतो त्यावेळी आपल्याला जास्त एनर्जीची गरज असते। In science, we have studied that while climbing up a slope, we have to work against gravitational force. In science, विज्ञानामध्ये आपण शिकलो आहोत, काय शिकलोय? That while climbing up a slope, we have to work against gravitational force. ज्यावेळी आपण चढाच्या दिशेने चालत असतो त्यावेळी आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या विरोधात वर्क करत असतो। म्हणजे स्लोप क्लाइम्बिंग अप अ स्लोप वी हॅव टू वर्क अगेन्स्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स। ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या विरोधात आपण कार्य करत असतो, त्यामुळे आपल्याला तिथे एनर्जी जास्त आवश्यक असते। इन कोऑर्डिनेट जॉमेट्री स्लोप ऑफ ए लाइन इज अन इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट। कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये रेषेचा चढ किंवा स्लोप ऑफ ए लाइन इज अन इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट, एक महत्त्वाचा घटक आहे, एक महत्त्वाची संकल्पना आहे। So we do here one activity. आपण इथे एक ऍक्टिव्हिटी करतोय। पहा, there is given one xy planes and line L's and there are some points A, B, C, D, E. इथे काही पॉइंट्स आहेत। So in this figure points A, B, C, D lie on line L's. रेषा L वरती हे 4 पॉइंट्स इथे आहेत। And what we do? We complete these tables as given. आपल्याला काय करायचं, ह्या XY प्लेनचा वापर करून इथं दिलेला जो टेबल आहे तो टेबल आपल्याला कंप्लीट करायचा आणि त्याच्यावरून काही कन्क्लुजन काढायचं आहे। सो इन दिस फर्स्ट कॉलम्स देर आर सिरियल नंबर्स 1 2 3 म्हणजे आपल्याला 3 ऍक्टिव्हिटीज करायचे आहेत। इन सेकंड रो वी राइट हियर फर्स्ट पॉइंट, देन वी राइट हियर सेकंड पॉइंट्स, देन कोऑर्डिनेट ऑफ फर्स्ट points x1 y1 and coordinate of second point x2 y2, and then you draw your y2 minus y1 upon x2 minus x1, that is the ratio. म्हणजे या टेबल मध्ये मला काय करायचं आहे, या रेषेवरचे कोणतेही दोन पॉइंट्स घ्यायचे। मग त्यातला एक पहिला पॉइंट असेल, दुसरा पॉइंट असेल, असे दोन पॉइंट इथे घ्या, कोणतेही दोन पॉइंट्स, आणि त्या दोन्ही पॉइंटचे तुम्हाला काय करायचे आहेत, x1 y1 आणि x2 y2 असे कोऑर्डिनेट लिहायचे आहेत आणि त्याच्यानंतर त्याचा रेशो इथे काढायचा आहे। सो फर्स्ट पॉइंट वी टेक हियर्स C. सो देयर इज पॉइंट C and सेकंड पॉइंट इज हियर्स E. म्हणजे C आणि E मी तर दोन पॉइंट घेतले and coordinate of first point x1 y1 that is a C 2 1, so right here 2 1, and for point E that is a 6 7, so right here 6 7. म्हणजे दोन पॉइंट घेऊन आपण त्यांचे इथे कोऑर्डिनेट लिहिले आणि आता ह्या रेशोनुसार आपल्याला इथे व्हॅल्यू काढायची आहे, y2 minus y1 upon x2 minus x1. So here so y2 minus y1 that means 7 minus 1 and x2 minus x1 that is a 6 minus 2. So right here son 7 minus 1 upon 6 minus 2. As simplify you get here 6 minus 1 that is a 6 and as simplify you get here so 7 minus 1 that is 6 and 6 minus 2 it is a 4. So right here 6 upon 4. Simplify this, you get here 3 upon 2. So you get a ratio 3 upon 2. Now second activity as you take here 2 points. That means first point is here A and second point is here D. So I take here point A and point D. And right here coordinate of point A that is at -2 -5, and for point D you write here 4 4 and राइट हियर रेशो y2 minus y1 upon x2 minus x1. म्हणजे इथं जसा रेशो काढला तसा इथं रेशो काढायचा आहे। काय करायचं आपल्याला, इथं रेशो कसा घ्यायचा, y2 minus y1 that means 4 minus -5 upon x2 minus x1 that means 4 minus -2.
So write here so 4 minus minus 5 upon 4 minus minus 2. So minus minus become here plus, so we get here so 4 plus 5 that is a 9 and 4 plus 6, 4 plus 2 that is a 6. So you get here 9 upon 6 and as simplify you get here 3 upon 2. म्हणजे सेकंड रेशो सुद्धा तुम्हाला 3/2 मिळाले. तर पहिला रेशो 3/2, दुसरा 3/2. नाउ थर्ड टेक पॉइंट डी अँड पॉइंट ए. मी काय केलं तेच पॉइंट घेतले फक्त उलट सुलट केले. म्हणजे फर्स्ट पॉइंट इथं ए होता, सेकंड पॉइंट डी होता, फक्त इंटरचेंज केला. डी पॉइंट आपण फर्स्ट घेतला आणि ए पॉइंट सेकंड घेतला. त्यावेळी रेशो काय येतो आपल्याला तो बघायचा आहे. सो राईट हिअर फर्स्ट coordinate of this point D that is 4 4 and coordinate point A that is -2 -5 and calculate here ratio that is y2 minus y1 that means -5 -4. So right here so -5 -4 and x2 minus x1 means that is -2 -4. We write here -2 -4. So we get here summation of this numerator and denominators. Minus plus -4 that is -9 and -2 -4 it is a -6. So minus minus get cancels, you get here so 3/2. म्हणजे आपण इथे काय बघितलं की हा रेषेवरचे कोणतेही दोन पॉइंट घेतले आणि त्याचे y2 minus y1 आणि x2 minus x1 या पद्धतीने रेशो काढला तर तो रेशो कसा येतो, समान येतो. So from this activity we understand that for any two points x1 y1 and x2 y2 on line L, the ratio y2 minus y1 upon x2 minus x1 is a constant. म्हणजे हा जो रेशो इथं आला y2 minus y1 upon x2 minus x1 हा नेहमीच कॉन्स्टंट येतो, हे आपल्या लक्षात येतो. सो इफ x1 y1 and x2 y2 are any two points on line L, the ratio is called slope of line L. म्हणजेच रेषा L वरती कोणतेही दोन पॉइंट तुम्ही घेतला आणि त्यांचा रेशो काढला तर तो रेशो कसा येतो, समान येतो. आणि हा समान येणारा रेशो म्हणजेच काय, स्लोप ऑफ लाइन, त्या रेषेचा स्लोप असतो. जनरली स्लोप इज शोन बाय लेटर m. सर्वसामान्यपणे जो स्लोप दाखवला जातो तो लेटर m न दाखवला जातो. म्हणून m इज इक्वल टू y2 minus y1 upon x2 minus x1. सो दिस इज अ स्लोप ऑफ लाइन. यालाच काय म्हणतात, स्लोप ऑफ लाइन असे म्हणतात. म्हणजे या भागामध्ये आपण ह्या ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून आपण काय शिकलो, स्लोप ऑफ लाइन इट इज अ y2 minus y1 upon x2 minus x1. नाउ सेकंड ऍक्टिव्हिटी. सेकंड ऍक्टिव्हिटी जस्ट तुमच्यासाठी येते, तुमचं तुम्ही सॉल्व करायचं आहे. फक्त काय करायचे, तिथे 1 ते 5 कन्क्लुजन तुम्हाला दिले, ते कन्क्लुजन येतात की नाही बघायचं आहे. त्यासाठी काय करायचं आहे, इन फिगर सम पॉइंट्स ऑन लाइन L T N आर गिवन, फाइंड द स्लोप ऑफ दिस लाइन्स. इथे ज्या दिलेल्या रेषा आहेत त्या सर्व रेषेचा तुम्हाला स्लोप काढायचा आणि त्या स्लोप वरून हे कन्क्लुजन फक्त टॅली करून बघायचे आहेत. सो वी जस्ट डिस्कस ऑन दिस कन्क्लुजन्स. स्लोप ऑफ लाइन L and लाइन T आर पॉझिटिव्ह. इथं लाइन L आणि T चा जर स्लोप काढला तर तो स्लोप कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर स्लोप ऑफ लाइन N इज निगेटिव्ह. स्लोप ऑफ लाइन N कुठे बघा, इथं N आहे, तर त्याचा स्लोप काय, तो निगेटिव्ह येतो. देन स्लोप ऑफ लाइन T इज मोर दॅन स्लोप ऑफ लाइन L. लाइन T चा स्लोप आणि लाइन L चा स्लोप यांचं कंपॅरिझन केलं तर लाइन T चा स्लोप कसा आहे, मोर दॅन L म्हणजे L पेक्षा जास्त आहे. Slope of line L and T which make acute angle with x axis are positive. लाइन L आणि T यांचा जो स्लोप आहे त्यांचा स्लोप काय करतो, x ऍक्सिसला तर acute angle तयार करतो आणि हा acute angle म्हणजे कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. आणि लास्ट इयर स्लोप ऑफ लाइन L मेकिंग ऑब्ट्यूज अँगल विथ x ऍक्सिस इज निगेटिव्ह. लाइन N काय करते, x ऍक्सिसला ऑब्ट्यूज अँगल तयार करतो आणि तो अँगल कसा आहे, निगेटिव्ह आहे. सो दीज आर कन्क्लुजन यू टॅली हियर्स. Now slope of x axis, y axis and line parallel to axis. आता काय करायचं आपल्याला, x axis चा स्लोप काढायचा, y axis चा स्लोप काढायचा आणि लाइन्स पॅरलल टू axis, axis ला पॅरलल असणाऱ्या लाइनचा स्लोप आपल्याला बघायचा आहे. सो वी टेक हियर xy प्लेन्स अँड टेक 2 पॉइंट्स ऑन x axis. x axis वरती आपण 2 पॉइंट्स घेतले, नेम दिस अँड coordinate of this point here x10 x20. Now x10 and x20 are 2 points on x axis. x axis वरती आपण 2 पॉइंट घेतले, त्याचे 2 कोऑर्डिनेट इथं आपण लिहिले. स्लोप ऑफ x axis. आता आपल्याला काय करायचं आहे, स्लोप ऑफ x axis काढायचा आहे. कसा काढणार आपण, फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे y2 minus y1 upon x2 minus x1.
इथं y2 मायनस y1 कसं आहे 0 आहे 0 आहे म्हणजे इथं y2 ची किंमत 0 आहे y1 ची किंमत 0 आहे सो 0 मायनस 0 and 0 minus 0 upon something it is a 0 so that means slope of x axis is 0 म्हणजे इथं y2 minus y1 ची किंमत 0 असल्यामुळे अंशातच किंमत 0 आहे त्यामुळे भागिले x2 minus x1 जी किंमत येईल ती किंमत काय येणार आहे 0 येणार आहे that means slope of x axis is 0 now you take 2 points on y axis जसे x axis वरती 2 पॉइंट घेतले तसे आपण y axis वरती 2 पॉइंट घेतोय write here coordinate of this point here so 0 y1 and 0 y2 हे पॉइंट दोन्ही पॉइंट y ऍक्सिस वरती असल्यामुळे त्यांचा x कोऑर्डिनेट कसा असणार आहे 0 असणार आहे आणि y कोऑर्डिनेट वी राइट हियर y1 y2 नाउ राइट हियर 0 y1 and 0 y2 are 2 points on the y axis so write here slope of y axis so using formula here y2 minus y1 upon x2 minus x1 so right here y2 minus y1 same as it is but x2 minus x1 that is a 0 so 0 minus 0 it is 0 but in denominator there are 0 you cannot divide this or you cannot determine this that means you get here so not defined concept so slope of y axis it is a not defined now again you draw one line parallel to x axis which is a line m x axis ला parallel असणारी line m काढली and right here the slope of any line like m which is parallel to x axis is equal to 0 आता x axis ला parallel असणाऱ्या कुठल्याही लाईनचा तुम्ही स्लोप काढला तर तो स्लोप काय येणार आहे 0 च येणार आहे काय येणार कारण त्याचे जे कोऑर्डिनेट आहेत ते कोऑर्डिनेट काय असणार आहेत तर x1 x2 असणार आहेत आणि त्यांचा y कोऑर्डिनेट कसा असणार आहे सेम असणार आहे आणि y कोऑर्डिनेट सेम असल्यामुळे इथं न्यूमरेटर मध्ये त्याची व्हॅल्यू 0 येणार आणि 0 आपण समथिंग म्हणजे काय येणार 0 च येणार दॅट मीन्स स्लोप ऑफ एनी लाइन लाइक लाइन m which is a parallel to x axis is 0 same way you draw here one line which is a l parallel to y axis त्याच पद्धतीने आपण y axis ला parallel असणारी लाइन l काढली आणि त्याचा स्लोप इथे बघितला तर तो स्लोप सुद्धा काय येणार आहे The slope of a line like line L which is parallel to y axis cannot be determined. हे डिटरमाइन आपल्याला करता येत नाही का करता येत नाही कारण ह्या लाईनचा y1 y2 कोऑर्डिनेट जरी असला तर त्याचा x कोऑर्डिनेट कसा असणार आहे सेम असणार आहे म्हणजे x2 x1 इथे काय येणार 0 येणार त्यामुळे डिनॉमिनेटर व्हॅल्यू 0 असल्यामुळे ती कन्सेप्ट आपण नॉट डिफाइन लिहितो याचा अर्थ y ऍक्सिस ला पॅरलल असणाऱ्या कोणत्याही रेषेचा स्लोप हा cannot be determined म्हणजे not defined असा सांगता येतो now here's the slope of line using ratio in a trigonometry त्रिकोणमितीचा वापर करून किंवा त्रिकोणमितीय गुणोत्तराचा वापर करून रेषेचा स्लोप कसा काढायचा ते आपण आता पाहतोय so for that we take here xy plane and in this we take here one line which is the line L In the figure, points P, x1, y1 and Q, x2, y2 are on line L. Line L घेतली त्याच्यावरती पॉइंट्स आपल्याला घ्यायचे P, x1, y1 आणि Q, x2, y2. So take these 2 points P, x1, y1 and Q, x2, y2. Now line L intersect x axis at point T. Line L x axis ला point T मध्ये काय करतो तर intersect करतो. Segment QS perpendicular to x axis आता आपल्याला काय करायचं आहे q मधून x axis ला परपेंडिक्युलर सेगमेंट qs काढायचा आहे आणि सेगमेंट pr परपेंडिक्युलर सेगमेंट qs पॉइंट p मधून त्या qs वरती परपेंडिक्युलर सेगमेंट pr काढला नाउ लुक हियर सो qs perpendicular to x axis and pr perpendicular to segment qs That means there are this angle is 90 degree and this angle is also 90 degree. So corresponding angles are here congruent. So segment PR. So right here so therefore segment PR parallel to segment TS by corresponding angle test. Now we share so segment QR. What is the distance of this segment QR? So it is a parallel to y axis therefore it is a y2 minus y1 so right here so qr is equal to y2 minus y1 then segment pr
it is the x2 minus x1 because PR is parallel to x-axis. Therefore, distance between these 2 points, it is the x2 minus x1. Therefore, we write here PR is equal to x2 minus x1. Now we write ratio here QR upon PR. Look here QR upon PR. आपण हा रेशो इथे घेतला. तो रेशो काय येणार आहे? y2 minus y1 upon x2 minus x1 because QR is here y2 minus y1 and PR is here x2 minus x1. So we get one ratio here QR upon PR. So this is statement number 1. Now line TQ. Look here, line TQ makes an angle theta with the x-axis. Line TQ makes an angle theta with the x-axis. इथं x-axis आहे, x-axis ला ही जी लाइन आहे TQ काय करते? अँगल थीटा करते. तसाच अँगल लाइन PR सुद्धा कोणाला करणार आहे? या लाइन TQ ला करणार आहे. आता थीटास काय घेतला? कारण इथला हा जो अँगल आहे QTS आणि QPR दोन्ही अँगल कसे आहेत? करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत आणि PR आणि TS दोन्ही कसे आहेत? पॅरलल आहेत. म्हणजे line PR parallel to line TS, therefore these two angles are corresponding angles there and they are congruent. So we think about these triangles PQR. So this is a triangles, right angle triangles, and in these triangles we take here this angle theta which is the acute angles and opposite side is here QR and adjacent side is PR and take ratio of this QR upon PR, it is a tan theta. So right here QR upon PR is equal to tan theta. म्हणजे आपण त्रिकोणमितीमध्ये एक गुणोत्तर असं पाहिले की tan थीटाचं जे गुणोत्तर कसं आहे? समोरील बाजू छेद लगतची बाजू. That means opposite side upon adjacent side is equal to tan theta. So we know this. So we write here QR upon PR is equal to tan theta. So this is a statement number 2. Now compare this statement number 1 and 2. That means from 1 and 2 we write here left side is here equal QR upon PR. Therefore we write here tan theta is equal to y2 minus y1 upon x2 minus x1. So right here y2 minus y1 upon x2 minus x1 is equal to tan theta. Therefore m is equal to tan theta. We know here y2 minus y1 upon x2 minus x1 हा काय आहे? स्लोप आहे आणि या स्लोपला आपण m न दाखवतो म्हणून काय करणार आपण इथं m is equal to tan theta. So this is the slope of line using trigonometry. Now segment PR parallel segment TS, line L is a transversal. Look in this figure, segment PR parallel to segment TS and line L is a transversal. Then angle QPR is equal to angle QTS. It is equal because they are corresponding angles. So write a reason corresponding angle test. Therefore the tan ratio of an angle made by line with the positive direction of x-axis is called slope of that line. म्हणजेच काय? tan ratio of an angle made by the line with positive direction of x-axis म्हणजे x-axis ला पॉझिटिव्ह दिशेनं म्हणजे धन दिशेनं एका लाईननं केलेला जो अँगल आहे तो अँगल म्हणजेच काय? tan ratio आहे. And it is called here the slope of that line. When any two lines have same slope, these lines make equal angles with the positive direction of x-axis. ज्यावेळी दोन रेषांचा स्लोप समान असतो त्यावेळी या दोन्ही रेषा x axis ला काय करतात? समान अँगल तयार करतात किंवा इक्वल अँगल तिथं तयार होतो. Therefore these two lines are parallel. Therefore these two lines are parallel. Now is here the slope of parallel lines. आता आपल्याला काय बघायचं आहे? समांतर रेषेचा स्लोप ऍक्टिव्हिटीच्या रूपात बघायचं आहे. So we take here xy plane. In the figure both line L and T make angle theta with positive direction of x axis. X axis च्या पॉझिटिव्ह डायरेक्शन ला लाइन L आणि लाइन T काय करतात? ती अँगल थीटा तयार करतात. So line L is parallel to line T. These are the by corresponding angle test. म्हणजे संगत कोण कसोटीनुसार या दोन्ही रेषा काय होतात? तर समांतर होतात कारण त्यांचा अँगल कुठला आहे? थीटा आहे.
Consider point A minus 3 0 and point B 0 3 on line L's. इथं लाईन L वरती दोन पॉइंट्स आपण घेतले A आणि B. A चे कोऑर्डिनेट आहेत -3 0 आणि B चे आहेत 0 3. So slope of line L is equal to y2 minus y1 upon x2 minus x1. Take here so y2 minus y1 that is 3 minus 0 and x2 minus x1 that is 0 minus minus 3. So right here so 3 minus 0 upon 0 minus minus 3 is equal to 3 upon 3 is equal to 1. So this is the slope of line L, it is a 1. In the similar way, consider suitable points on the line T and find the slope of line T. तुम्ही काय करू शकता, याच पद्धतीनं लाइन T वरती आणखी दोन पॉइंट घेऊ शकता आणि त्यांचा स्लोप तुम्ही या पद्धतीनं काढू शकता. From this you can verify that parallel lines have equal slopes. यावरून तुम्हाला काय व्हेरीफाय करता येईल की लाइन L आणि लाइन T चा स्लोप कसा आहे, इक्वल आहे. म्हणजे पॅरलल लाईनचा स्लोप इक्वल असतो, याचा अर्थ समांतर रेषांचा स्लोप कसा असतो, इक्वल असतो. हियर theta is equal to 45 because here the slope of line L is 1, that means tan theta is equal to 1, and for the value of 45 degree tan theta is equal to 1, therefore theta is equal to 45 degree. Use slope m is equal to tan theta and verify that slope of parallel lines are equals. तुम्ही काय करायचं आहे, m is equal to tan theta आणि स्लोपचा वापर करून स्लोप ऑफ पॅरलल लाइन्स आर इक्वल हे प्रूफ करायचं आहे. म्हणजे समांतर रेषांचा स्लोप इक्वल असतो हे तुम्ही याच्यानुसार प्रूफ करू शकता किंवा व्हेरीफाय करू शकता. Similarly, taking theta is equal to 30 degree, theta is equal to 60 degree, verify that slopes of parallel lines are equals. त्याच पद्धतीने थीटाची किंमत 30 डिग्री 60 डिग्री घेऊन तुम्ही पॅरलल लाईनचा स्लोप इक्वल असतो हे व्हेरीफाय करू शकता, करून पाहू शकता. So that's why we see here the slope of parallel lines. Now we see here one remember point, that is the slope of x axis and of any line parallel to x axis is 0. x axis चा स्लोप किंवा x axis ला पॅरलल असणाऱ्या रेषेचा स्लोप कसा असतो, 0 असतो. आणि and the slope of y axis and of any line parallel to axis cannot be determined. y axis चा स्लोप आणि y axis ला समांतर असणाऱ्या रेषेचा स्लोप cannot be determined तो कॅल्क्युलेट करता येत नाही, हे आपण इथं लक्षात ठेवायचं आहे. Now using this we share some solved examples. Example number 1. Find the slope of line passing through the points A minus 3 5 and B 4 minus 1. तुम्हाला काय करायचे, तर दोन पॉइंट्स दिले, त्यांचे कोऑर्डिनेट दिलेत आणि ह्या दोन पॉइंट मधून जाणारा रेषेचा स्लोप इथं काढायचा आहे. सो फॉर दॅट सोल्यूशन वी राइट हियर सो लेट x1 is equal to minus 3, that means A, that means x1 y1 and B x2 y2, therefore x1 is equal to minus 3, y1 is equal to 5, here x2 is equal to 4 and y2 is equal to minus 1. Therefore slope of line AB, write here formula y2 minus y1 upon x2 minus x1. We know this formula and put up your values. y2 that means minus 1 and y1 it is 5, so minus 1 minus 5 upon 4 minus minus 3. So these are the value of x2 minus x1. Now simplify this. Minus 1 minus 5 it is a minus 6 and 4 minus minus it is a plus, so 4 plus 3 it is a 7. Therefore slope of line AB is equal to minus 6 upon 7. So as we calculate this. Now next example here. Show that points P, Q, R are collinear. तुम्हाला काय करायचे, तीन पॉइंट्स दिलेत आणि ते तीन पॉइंट्स कोलिनियर दाखवायचे आहेत आणि त्याचे कोऑर्डिनेट सुद्धा तुम्हाला इथं दिलेले आहेत. सो राइट हियर सोल्यूशन. सो व्हाट वी डू फर्स्ट हियर. सो तीन पॉइंट्स तुम्हाला कोलिनियर आहे ते दाखवायचे, म्हणजे काय करायचं आहे, तर बघा पॉइंट्स P, Q, R आर गिवन पॉइंट्स वी राइट हियर. सो अँड स्लोप ऑफ लाइन PQ वी फर्स्ट ड्रॉ हियर. सो म्हणजे इथं तीन पॉइंट्स तुम्हाला दिले, त्या तीन पॉइंट मधून जाणाऱ्या रेषा तुम्ही काढू शकता. आपण इथे तीन रेषा काढल्या, पहिली लाइन घेतली PQ, दुसरी घेतली QR, तिसरी घेतली PR, अशा तीन रेषा तुम्ही घेऊ शकता. त्यापैकी आपण दोन रेषांचा इथे स्लोप काढतोय. बघा स्लोप ऑफ लाइन PQ is equal to y2 minus y1 upon x2 minus x1. So put up the value here directly. y2 minus y1 that means 2 minus 3 and x2 minus x1 that is the 1 minus minus 2. So right here 2 minus 3 upon 1 minus minus 2 is equal to 2 minus 3 that means minus 1
and 1 minus minus 2, that means 1 plus 2, that means 1 upon 3. So right here minus 1 upon 3. This is the slope of line PQ. As like you calculated slope of line QR. याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे लाइन QR चा स्लोप काढायचा आहे. So right here formula y2 minus y1 upon x2 minus x1 is equal to put up the values. So for this QR here y2 minus y1 that means 1 minus 2 and x2 minus x1 that is a 4 minus 1. So right here values 1 minus 2 upon 4 minus 1. It is a simply calculation. So is equal to we get here 1 minus 2 that is a minus 1 upon 4 minus 1 it is a 3. So you write here minus 1 upon 3. So these are the slope of line PQ and slope of line QR. So right here slope of line PQ and line QR is equals. म्हणजे ह्या दोन्ही रेषांचा स्लोप कसा आहे इक्वल आहे हे आपण इथं लिहिलं. बट पॉइंट Q लाइज ऑन बोथ लाइन्स. याच्यात जो पॉइंट Q आहे तो पॉइंट Q कसा आहे दोन्ही लाइन वरती आहे म्हणून पॉइंट्स PQ आर कोलिनियर. देअरफॉर द पॉइंट्स PQ आर कोलिनियर म्हणजे PQ आर हे कोलिनियर आहेत. म्हणजे तीन पॉइंट कोलिनियर दाखवायचे असतील तर त्यांच्यापासून तयार होणाऱ्या दोन रेषा त्यांचा स्लोप काढला आणि त्याच्यातला एक पॉइंट जर दोन्ही रेषावरती असेल तर ते पॉइंट्स काय असतात कोलिनियर असतात. नाउ हिअर्स नेक्स्ट एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 3. इफ स्लोप ऑफ लाइन जॉइनिंग पॉइंट्स PQ इज 2/7 then find K. इथे तुम्हाला दोन पॉइंट्स दिलेत आणि त्या दोन पॉइंटचा स्लोप जर 2/7 असेल तर K ची किंमत किती हे आपल्याला काढायचं आहे. सो सोल्युशन हिअर we write first point P K0 and Q minus 3 minus 2. आपण दोन्ही पॉइंट इथे लिहून घेतले P K0 आणि Q जो आहे तो -3 -2 आहे. सो राइट हिअर स्लोप ऑफ लाइन PQ फर्स्ट. फॉर्म्युला इज हिअर y2 minus y1 upon x2 minus x1. So put up the values here directly. y2 minus y1 that means -2 minus 0 and x2 minus x1 it is a -3 minus K. So right here values -2 minus 0 upon -3 minus K simply is equal to right here some -2 minus 0 it is a -2 and -3 minus K it is the same as it is. So this is the slope for line PQ as calculated, but slope of line PQ is given to be 2/7. Therefore we write here equation -2 upon -3 minus K is equal to 2/7. आता इथं दोन्ही स्लोप इक्वल आहेत त्यामुळे आपण हे काय केलं इक्वेलिटीच्या रूपात इथं लिहिलं -2 upon -3 minus K is equal to 2/7. Now in a numerator there is a -2 and here's 2. So divided by 2 this we get here -1 upon -3 minus K is equal to 1/7. So now take here cross multiplication, that is a -1 into 7 that is a -7 and 1 into -3 minus K. So you get here -3 minus K. So you get your equation -7 is equal to -3 minus K. Now solve this, you get here so what you get here so take this -3 on this side it becomes +3 and -7 plus 3 it becomes -4, but on both sides there are minus sign, therefore K is equal to one equation you get here so -3 plus 7, therefore K is equal to 4. So this is the value of K. So we share the next example. Look here example number 4. If A 61, B 82, C 94 and D 73 are the vertices of quadrilateral ABCD, show that quadrilateral ABCD is a parallelogram. म्हणजे या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला 4 पॉइंट्स दिलेत आणि हे पॉइंट्स एका चौकोनाचे वर्टायसेस आहेत आणि तुम्हाला काय प्रूव्ह करायचे की हा जो चौकोन आहे तो चौकोन काय पॅरलोग्राम आहे. एखादा चौकोन पॅरलोग्राम कधी असतो त्याच्या प्रॉपर्टीज आपल्याला माहित पाहिजेत. इफ अपोजिट साइड्स आर इक्वल अँड पॅरलल, if opposite sides are equal and parallel then this quadrilateral is here a parallelogram. So for that solution we draw here the slope of all these lines, that means AB, BC, CD and AD. So right here first formula we know that slope of line is equal to y2 minus y1 upon x2 minus x1. So right first here slope of line AB. सुरुवातीला आपण AB लाइन चा काय करतोय स्लोप काढतोय is equal to डायरेक्टली इथे लिहितोय आपण. बघा AB इथं पॉइंट्स AB आहेत त्याच्यामध्ये y2 minus y1 म्हणजे काय 2 minus 1 आहे आणि x2 minus x1 that is 8 minus 6. So right here 2 minus 1 upon 8 minus 6. So simply calculate this. We get here 2 minus 1 it is a 1 and 8 minus 6 it is a 2. So this is a 1 upon 2. It is the slope of line AB. This is the statement number 1. Now draw
slope of line BC. Directly you apply this formula is equal to, that is the BC. Look here sir, y2 minus y1 that is the 4 minus 2 and x2 minus x1 that is the 9 minus 8. So right here sir, 4 minus 2 upon 9 minus 8. So calculate this. 4 minus 2 it is a 2 and 9 minus 8 it is a 1. So you get here sir 2 upon 1. So this is the slope of line BC and statement number 2. Now slope of line CD. आता काय करायचं आपल्याला लाइन CD चा स्लोप काढायचा आहे. त्यासाठी बघा y2 minus y1 that is a 3 minus 4 and x2 minus x1 that is a 7 minus 9. So right here sir 3 minus 4 upon 7 minus 9. So calculate this. 3 minus 4 that is a minus 1 and 7 minus 9 that is a minus 2. So right here sir 1 upon 2 directly, because your minus 1 upon minus 2 it is minus minus become plus. So you get here so 1 upon 2. So this is statement number 3 and it is the slope of line CD. Now slope of line AD, that means a DA. Slope of line DA. So look here sir, for this DA, y2 minus y1 what is here sir 3 minus 1 and x2 minus x1 it is a 7 minus 6. So right here so values of this 3 minus 1 upon 7 minus 6. So calculate this. 3 minus 1 it is a 2 and 7 minus 6 it is a 1. So is equal to 2 upon 1. So this is the slope of line DA and statement number 4. Now there are 4 statement you got here sir. Slope of line AB, slope of line BC, slope of line CD and slope of line DA. So take here sir, slope of line AB is equal to slope of line CD from 1 and 3. ह्या 1 and 3 चा विचार केला तर AB चा स्लोप किती आहे 1 upon 2 आणि CD चा स्लोप किती आहे 1 upon 2. So it is equal. So we write here sir, slope of line AB is equal to slope of line CD from 1 and 3. And if slope of two lines are equal, then it is a parallel. So right here sir, line AB parallel to line CD. जर दोन रेषांचा स्लोप समान असेल तर त्या रेषा कशा असतात, समांतर असतात. म्हणून आपण इथं लाइन AB parallel line CD दिलं. Now statement number 2 and 4. 2 and 4 चा विचार करा. Slope of line BC it is a 2 upon 1 and slope of line DA it is a 2 upon 1. So it is equal. So right here so slope of line BC is equal to slope of line DA. From statement 2 and 4 we get here so slope of line BC is equal to slope of line DA. Therefore the line BC parallel to line DA. म्हणजे ह्या दोन रेषांचा स्लोप इक्वल असल्यामुळे ह्या दोन्ही रेषा कशा आहेत, समांतर आहेत. Both the pair of opposite sides of quadrilateral are pairs. या चौकोनाचा विचार केला तर यांच्या ऑपोजिट साइड कशा आहेत, पॅरलल आहेत. Therefore quadrilateral ABCD is a parallelogram. म्हणून चौकोन ABCD हा काय, समांतरभुज चौकोन आहे, म्हणजेच पॅरलोग्राम आहे. So as like we solve this example. Now using all this information and example you solve your practice set 5.3 and also solve problem set 5. झालेल्या सर्व उदाहरणांचा वापर करून तुम्हाला प्रॅक्टिस सेट 5.3 आणि प्रॉब्लेम सेट 5 सोडवायचा आहे. आता आपण इथंच थांबतोय. पुन्हा भेटतोय पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन प्रकरण घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय. सी यू वन्स अगेन. बट डोंट फॉरगेट टू लाइक, शेअर, सबस्क्राइब दिस चॅनल.